पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये रो हाऊस खरेदी करायचं आहे का? तर हाच व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणारा असणार आहे। मी तुम्हाला पुढं नंबर सुद्धा देणार आहे, संपूर्ण डिटेल म्हणजे किती BHK चा आहे, किती गुंठ्याच्या प्लॉटवरती हे रो हाऊस बांधलेले आहे, कुठल्या बँकेचे लोन होणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। कारण की मालकाला डायरेक्टली हा रो हाऊस बांधलेला नवीन हे अर्जंटमध्ये विकायचे आहे। पुण्याच्या लोकेशनमध्ये आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे, कॉर्पोरेशनचे पाणी सुद्धा आपल्याला भेटणार आहे। अहो मंडळी, जमीन तुम्ही पाहू शकता, सगळं काही तुम्हाला सगळी डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एकच काम म्हणजे व्हिडिओ संपूर्ण पाहायची गरज आहे। मंडळी, आज आपल्या या चॅनलवरती कमी बजेटमध्ये खूपच चांगली प्रॉपर्टी तुमच्यासाठी रो हाऊसच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख। जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। कितीतरी प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती आठवड्याभरामध्ये अपलोड होत राहतात आणि महिनाभरामध्ये पण भरपूर असे घर बोला, प्लॉट बोला, फ्लॅट बोला आणि नेमके रो हाऊस, आणि आज पण तुमच्यासाठी हा रो हाऊस आणलेला आहे। आणि तुमचे कितीतरी प्रश्न असणार आहे हे स्टार्टिंगला व्हिडिओ बघून रो हाऊसचं, की हे जे लोन होणार का नाही, किती स्क्वेअर फीटचे आहे, किती BHK चे आहे, किती गुंठ्या जागेमध्ये आहे, आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे की हे कुठल्या लोकेशनला आहे पुण्यामधल्या। तर थांबा, सगळं काही तुम्हाला उत्तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पण सोबत तुम्हाला नंबर पण दिसत आहे, तर थोडस सबूर करा, कारण की नुसते हे रो हाऊसचे व्हिडिओ नाही आहे। तुम्हाला 2 BHK हा 2 BHK फ्लॅट सुद्धा कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि लीगल, एकदम लीगल कंस्ट्रक्शन और रेरा रजिस्टर प्रॉपर्टी आणि कुठल्याही बँकेचे लोन होणारे अशी प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला मी इथं सांगणार आहे। माहिती सगळी एक एक माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती घेऊन आलेले आहे। पण काय होतं माहिती का, आपण बघा नुसते जुने व्हिडिओ पाहतात, कारण की आज मला एक कॉल आला होता, एक 5 वर्षापूर्वीचा तो फ्लॅट टाकला होता, त्याचे कॉल होते। तर तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईबचा बटन दाबून घ्या, कारण की तुम्ही जोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन नाही करणार तर नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ कसं काय तुम्हाला इथं तुमच्या मोबाईल वरती घरी बसून सगळी काय माहिती भेटू शकते। आणि एक लाईक सुद्धा या व्हिडिओला करा। आणि माझा एक प्रश्न आहे की तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या शहरातून, कुठल्या राज्यातून पाहतात, तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायला विसरू नका, कारण की बघा तुमच्या एक एक लाईकनी, एक एक कमेंटनी खूप उपयोग होतो। आणि मी तुम्हाला काय पैसे द्यायला सांगत नाही, कारण की या चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट मालक लोकांच्या स्वतः प्रॉपर्ट्या येतात, कारण की आपण जाहिरातचा सिस्टम चालवतो आणि त्यांना म्हणतो की बघा व्हिडिओ बनवणार तुमच्या प्रॉपर्टीचा, तुमचाच नंबर येणार आहे, तुम्हाला एक काम करायला लागणार आहे, आमचे जे काही जाहिरातचे पैसे असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे। तर मंडळी तेवढं पण चालतो। आणि ज्यांना जुनं घर, जागा, फ्लॅट विकायचं तर त्यांनी सुद्धा या नंबरवरती कॉल केलं तर चालन, त्यांची सुद्धा आपण जाहिरात घेऊ। जुना फ्लॅट विकायचे, जागा विकायची, रो हाऊस विकायचं। ओके, बरं मंडळी, तुम्हाला मेन इम्पॉर्टंट काय पाहिजे,
लीगल पाहिजे, एकदम लीगल घर पाहिजे, ज्याच्यावरती बघा आयसीसी बँक असू द्या, एफडीसी बँक असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा बँक ऑफ बडोदा असू द्या, त्यांचे लोन झाले पाहिजे. बरोबर ना. ते फायनान्सचं थोडंसं गडबड वाटतं, थोडंसं जास्त व्याज लागतो त्याचं. बरोबर ना. तर तशी एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी गणेश नगर बोपखेल. आता गणेश नगर बोपखेल कुठं आहे? अहो, विश्रांतवाडीच्या पुढं दिघी रस्त्यावरती गणेश नगर बोपखेल म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. आणि त्या फ्लॅटचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये गेलं तर 1-2 दिवसाच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला गणेश नगर बोपखेलचा 2 BHK 850 स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला तिथं दिसणार आहे. संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. 2 BHK फ्लॅट आहे, बाल्कनी हॉलला लाभलेली आहे. मग त्यानंतर किचन आहे, किचनला ड्राय बाल्कनी दिलेली आहे. 2 बेडरूम आहे आणि त्या सोसायटीमध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर पाण्याची सोय जी आहे तर लाईट मीटर आहे किंवा बोरवेलचे पाण्याचे कनेक्शन आहे किंवा तुम्हाला कॉर्पोरेशनचा पाणी सुद्धा तिथं भेटणार आहे. टोटल 5 मजलीची बिल्डिंग आहे. टोटल 5 मजलीची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक जो फ्लोर आहे तिथं 2-2 फ्लॅट असणार आहे. 2 BHK चे 1 BHK चे फ्लॅट नाहीये तिथं. आणि अगदी कमी बजेटमध्ये लीगल एकदम 55 लाखामध्ये हे 2 BHK गणेश नगर बोपखेल मध्ये विकायचे आहे. आता तुमचा जो बजेट जो आहे तो कमी असणार तर टेन्शन घ्यायचं नाही. हे जे रो हाऊस आणलेले आहे हे अगदी कमी बजेटमध्ये आलेले. पण कोणाला 2 BHK फ्लॅट पाहिजे असेल एकदम चांगल्या परिसरामध्ये पीएमसीच्या हद्दीमध्ये तर गणेश नगर बोपखेल ते हे 2 BHK तुम्ही घेऊ शकतात. कारण की कुठल्याही बँकेचे लोन होणार आहे. पण काय होतं, एवढं 55 लाखाचा बजेट नाही आपलं. पण आपल्याला असं वाटतं की कमीत कमी बजेटमध्ये काहीतरी आपल्याला भेटलं पाहिजे. स्वतःची जमीन पाहिजे, स्वतःचा एक रो हाऊस पाहिजे. भले ते अर्ध्या गुंठ्याच्या जमीनवरती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हो, मी जे सांगतो तुम्हाला तर हे रो हाऊस बद्दलच मी तुम्हाला सांगू राहिलेले आहे. हे अर्ध्या गुंठ्याच्या प्लॉट वरती बांधलेले रो हाऊस आहे. अहो, 500 स्क्वेअर फीटचा जो प्लॉट आहे, ओके, त्याच्यावरती बांधलेले हे रो हाऊस आहे. बिल्टअप जो एरिया असणार आहे तो धरून चाला की 500 असणार आहे आणि जो कार्पेट एरिया असणार आहे तो 450 किंवा 450 धरून चाला तसा एरिया आहे. आता हे जे अर्धा गुंठा प्लॉट जे आहे हे कुठल्या एरियामध्ये पडतो तर हे लोहगाव मध्ये हे 1 BHK चे रो हाऊस आहे. लोहगाव खूप मोठे आहे तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. नंबर वरती दिसत आहे त्यांना तुम्ही फोन करा, ते तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण की ही जी आहे ही आपल्याकडे जाहिरात आलेली आणि जाहिरात कोणाची, मालकाची नाहीये, हे रिअल इस्टेट एजंट वाल्यांची जाहिरात ऑफिस तर्फे ही प्रॉपर्टी आलेली आहे. ऑफिस तर्फे ही प्रॉपर्टी आलेली आहे आणि या अर्धा गुंठा लोहगाव मध्ये बांधलेले स्वतःच्या जागेवरती हे मालकाला डायरेक्टली 20 लाखामध्ये अर्जंट मध्ये विकायचं आहे. आणि तुम्ही बैठक मध्ये निगोशिएबल होणार आहे, कमी जास्त होणार आहे. आणि ह्याला बँकेचे लोन म्हणजे तर मंडळी हे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे. पुण्यामध्ये जवळजवळ 90% खरेदी विक्री जी होती ही ऍग्रीकल्चर जागेवरतीच होती. ऍग्रीकल्चर म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर जागेवरतीच खरेदी होती. पण इथं काय झालेलं आहे की ह्यांनी जागा घेतली आणि ह्यांनी बांधलं आणि 1 वर्षाचे जुने बांधकाम आहे. 1 वर्ष मला असं वाटतं की झालं असेल त्यांना, तर 1 वर्षाचे जुने बांधकाम आहे आणि डायरेक्टली जे आहे आता त्यांना सेलला काढलेले त्यांनी. आता माणसाचा काही प्रॉब्लेम असू शकतो, तो कशाला विकणार, काय प्रॉब्लेम आजूबाजूला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे आहे आर्थिक थोडस प्रॉब्लेम आहे तर त्यामुळं त्यांना हे विकायचे आहे. 20 लाख बोलतात लोहगावच्या रो हाऊसचं. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. बघा, मी या रो हाऊस बद्दल संपूर्ण डिटेल दिली. काही चुकलं असेल तर
फोन करून तुम्ही विचारपूस करू शकतात। पण एवढं आहे की मी तुम्हाला हे रो हाऊस 500 स्क्वेअर फीटचं बोललो, 1 BHK चा बोलला मी तुम्हाला, बरोबर ना। आणि बैठी रो हाऊस बोललेले, असं नाही की ते डबल आहे, डबल वगैरे नाही, बैठी रो हाऊस आहे। 400-450 किंवा 480 स्क्वेअर फीटचं बांधकाम असणार आहे, 500 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे रो हाऊसचं। आणि बरेचशा अशा प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती अपलोड झालेल्या आहे, तुम्ही ते जाऊन सुद्धा बघू शकतात। आणि कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता एनए प्लॉटचा, तर तो सुद्धा व्हिडिओ एनए प्लॉटचा तुम्ही जाऊन बघू शकतात। 1500 रुपयाचा स्क्वेअर फीट रेट आहे एनए प्लॉटचा। तुम्हाला 1 गुंठा एनए प्लॉट भेटू शकत नाही, 1 गुंठा बघायला गेलं तर 15 लाखाचा रेट आहे। कुठल्याही बँकेचा 90% लोन होणारा हा एनए प्लॉट आहे। आणि हा जो प्लॉट जो आहे हे वाघोलीच्या पुढं सणसवाडी म्हणून ओळखला जाणारा आहे। त्या सणसवाडी हायवे पासून 5 किलोमीटर आतमध्ये एरियामध्ये एनए प्लॉट विकायचा आहे। आणि कमीत कमी तुम्हाला 1.25 गुंठे, 1.25 गुंठे, 2 गुंठे असा तुम्हाला घ्यायला लागणार आहे, म्हणून हे 1500 रुपये स्क्वेअर फीटचा रेट ठेवलेले आहे। मंडळी, भरपूर माहिती आपल्या या चॅनलवरती येत असते। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे की प्लीज विश्वास ठेवा, भरोसा तुम्ही ठेवू शकता। जी काय आपण माहिती देतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, ती सत्य आणि खरी माहिती असते। बाकीचं तुम्ही तिथं येऊन, जागेवरती येऊन पेपर वगैरे तुम्ही चेक करू शकतात। तुम्ही तुमच्या वकिलाला पेपर दाखवू शकतात, वकिलाला दाखवून तुम्ही माहिती घेऊ शकतात, बरोबर ना। आणि अजून एक सांगतो की बरेचशे लोकांना जुने जे व्हिडिओ भेटतात तर त्यांची थोडीशी गलती असते, तर ती चूक करू नका। तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा। मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल। भेटू आपण आपल्या एक नवीन प्रॉपर्टीची अपडेट घेऊ याच आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती। जय महाराष्ट्र, जय जय पुणे।